पालखीला घेऊ चला. चला. एका बाजूला कोकण रेल्वे, अभिषेकचं जेवण नाही जेवलो तर काय गावचा बीच. फायनली खूप महत्त्वाचा क्षण येऊन ठेपलाय. अरे 3 रन करा रे, 3 रन पाहिजेत फक्त आम्हाला, 3 रन. जेवायला आलो आहे, पंक्तीत बसलो आहे. मी दुसऱ्यांदा गेलेलो आता होळीसाठी, पण असं वाटलंच नाही की मी तिकडे दुसऱ्यांदा गेलो. असं वाटलं की मी बऱ्याच आधीपासून या सगळ्यांना ओळखतोय. गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सिडी बाटच्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग पण खूप कमाल असणार आहे, कारण की आपण चाललो आहे शिमग्याला आणि बाईक राईड करत चाललो आहे आपण. सो सकाळच्या ऑलमोस्ट 6 वाजलेत, निघालो आहे आणि मी जातो आहे कोणाच्या गावाला. पालखीला घेऊ चला. चला. सो मी चाललो आहे निखिलच्या गावाला, चिपळूणला. बाईक पण रेडी आहेत, तिकडे निखिलची बाईक रेडी आहे, इकडे आपली बाईक रेडी आहे. छोटासा ब्रेक घेतला आहे, नाश्ता ब्रेक पनवेलला श्रीदत्त स्नॅक्समध्ये. खिचडी. सो इंदापूरपर्यंत पोचलो आहे आम्ही. एक छोटासा ब्रेक घेतला आणि जरा पाणी वगैरे प्यायलो. आता चला निघूया पुढच्या प्रवासाला. खूप मजा येते कारण की केला आहे मुंबई गोवा हायवे आणि असा पूर्ण असाच पट्टा आहे. एका बाजूला कोकण रेल्वे आणि त्याला समांतर असा रस्ता. वा वा. सात तास प्रवास केल्यानंतर चिपळूणात आल्यानंतर तर हे नाही खाल्लं, अभिषेकचं जेवण नाही जेवलो तर काय होतं बने. खरं आहे. तिकडून आलात का अभिषेकला या निवांत जेवणा मस्त आराम करायला. एक बापरे. काय चालू आहे आपण निखिलच्या गावी, हे मंदिर. सो मित्रांनो, जवळजवळ 8 तास प्रवास करून मी पोचलेलो आहे निखिलच्या हो. कसं वाटतंय? खूप भारी वाटतं, मजा आली राईड करायला. मी पहिल्यांदाच सिद्धू आणि आम्ही एकत्र गाडीनं माझ्या गावी आलोय. याआधी मी आलो होतो, एकटा आलो होतो, पण यावेळेला माझ्यासोबत सिद्धू होता. खूप मजा केली आम्ही, छान जेवलो, प्रवास केला, धमाल केली आणि आता गावी पोचलोय. माझ्या वाडीत आहे आज आणि उद्या मजा धमाल. सो माझ्या आयुष्यातली पहिली राईड कोकणातली बाईकवरती, बाईक घेतल्यापासून. सो मी तर अलिबागला रिसेंटली गेलेलो, पण कोकणात पहिल्यांदा आलो निखिलसोबत. सो मजा आली आणि भरपूर जेवलो आहे अभिषेकमध्ये. आणि ते बघा आलाय कोणतरी, आवाज आला, पोरं आली ते बघ. सो आज 3 दिवस आम्ही आहोत शिमग्यासाठी आलो आहे, निखिलच्या गावी आलो आहे. मस्त झोप झाली आहे आणि आता क्रिकेट खेळायचा प्लॅन आहे. बॉल दिसणार आहेत की नाही माहीत नाही. पुढं सगळं गावचा पीच आणि त्यात रंगलेला सामना. शाबास. निखिल नमस्कार करतायत. गुड मॉर्निंग मित्रांनो. सो तयार झालो आहे. आज निखिलच्या वाडीमध्ये घराघरात पालखी येणार आहे
आणि सो त्यासाठी तयार झालो आहे. अशी अशी काहीतरी टोपी वगैरे आम्ही छापली आहे आणि टी शर्ट वगैरे छापलं आहे. सो खूप मजा येते. ह्यांनी आम्हाला सकाळी झोपू दिला नाही आहे. सकाळी गप झोपलेलो ह्यांनी जय क्वाका 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 क्वाक क्वाक करून जे उठवले आम्हाला. सकाळपासून एक 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 घर करत रात्री शेवटी ती जे मेन गावचं तिकडे येते. सो ते मी दाखवीन व्हिडिओमध्ये. फायनली पालखी निखिलच्या घरी आली आहे. हॅलो मित्रांनो. सो फायनली आता सगळ्यांकडे पालखी जाऊन आली आहे प्रत्येकाच्या घरामध्ये. या वाडीत जवळजवळ काहीतरी 30-35 घर आहेत. सकाळपासून आम्ही प्रत्येकाच्या घरी ती पालखी नेतो आहे आणि गाणी गातो आहे. त्याला खेळ म्हणतात. जे तुम्ही बघताय प्रत्येक पालखी झाल्यानंतर त्या घरात जाऊन तो खेळ होतो गाण्यांचा. फायनली खूप महत्त्वाचा क्षण येऊन ठेपला आहे की ती पालखी फायनली इकडे दत्त मंदिर आहे या वाडीचं मंदिर बनेवाडीचं. दत्त मंदिराच्या इकडे ती पालखी नाचवली जाणार आहे. चाललो आहे पूजेला लाखनवाडीत. 3:45 वाजले सकाळचे, पहाटेचे. कधी वाजले कळलं नाही पण वाजलेत. सो हॅलो मित्रांनो, होपफुली तुम्ही व्लॉग एन्जॉय करत असाल. सॉरी जरा काल रात्री खूप लेट झाला आम्हाला. पालखी ती सानेवर गेली आणि तिकडेच ऑलमोस्ट 4 वाजले आम्हाला आणि मग खूप जरा थंडी पण होती. सो काय जास्त शूट नाही करता आला आम्हाला तिकडे, पण मजा आली. मग तिकडनं एक लाखनवाडी आहे वरती, तिकडे आम्ही गेलेलो. पूजा होती तिकडे, सो प्रसाद वगैरे खाल्ला आणि मग परत आलो. आणि जागरण होतं, सो खूप जागरण करता नाही आलं मला तरी. पण सकाळी 8 वाजेपर्यंत आम्ही होतो तिकडे आणि मग 8 वाजता सकाळी आलो इकडे. परत निखिलच्या घरी झोपलो, तर उठलो, जरा जेवलो वगैरे आणि परत जरा फेरफटका मारून आलो आहे.
2 दिवस कधी गेले कळला नाही. आज हा 3रा दिवस आहे. सो पटापट गेले 2 दिवस आणि खरंच कोकणात आल्यावर असं वाटतं की अरे संपलं, ट्रिप संपली. सो ती फिलिंग आली आता हळूहळू. काय रे बारक्या, कॅच पकडा. 200 रुपयाची मॅच आहे. साई 200 रुपयाची मॅच आहे. साई माझी टीम मध्ये नाहीये. साई माझी टीम मध्ये नाहीये. निखिल आणि माझी टीम आहे. फ्री स्टाईल बॉलिंग आहे ना. हा चला, हा चल. आयुष्यात लिहिलंच पाहिजे आपल्याला. पडेल तेव्हा पहिली लागलेली नरपट्टी, पहिली आणि 3 ओव्हरमध्ये आम्हाला 34 रन पाहिजेत. सलामीला फलंदाज सागर. शॉट रे. नाही 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 नाही. पहिली मॅच हारलेलो आहोत. बेकार हरलो आहे. तोंडावर पडलो आहे. आता जिंकायचं. आता कमबॅक. आता काय झालं, आता सेट झालो आपण. तू नाही, तू नको यूज. ज्यांच्याकडनं अपेक्षा होती हा नको, हा नको आहे मनुष्य. अरे नो गेला. अजून पाय उडवले. अतिशय गच्चा क्षेत्ररक्षण. सुंदर असं चौका मारलेला आहे तो मीच. 3 मॅच चालू आहे. आम्हाला फक्त 16 रन हवेत 3 ओव्हरमध्ये. त्यातही अरे 3 रन करा रे. 3 रन पाहिजेत फक्त आम्हाला. 3 रन. इकडे गेल्या. शॉट रे. जिंकलो जिंकलो जिंकलो. चला कमबॅक. वा 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 वा. मित्रांनो, आम्ही हरलो आहे पण आम्ही टफ दिलेली आहे. काय भाषा टपनी बादल्या तुम्ही घेतली. कुठे गेला वाघ हरलेला आहे सिरीज. वाघ आता उद्या मुंबईला जाणार आहे. वाघ परार. वाघ मांजरवून निघणार आहे. वाडीत पूजा आहे. सो तिकडे जातोय आम्ही आरतीला, भजनासाठी. जेवायला आलो आहे. दाखव. ट्रिपमधला सगळ्यात कठीण क्षण. हा 3 दिवसाची मजा संपली आणि निघालोय मुंबईला. खरं सांगू तर पाय निघत नाहीत, पण आता जावं लागेल नाईलाज. सो हॅलो मित्रांनो, एक छोटासा ब्रेक घेतला आहे. महाडपर्यंत आम्ही आलोसुद्धा. नाश्ता केल्यामुळे जरा बरं झालं. नाश्ता केल्यामुळे जरा पटापट बसलो की ऑलमोस्ट मला वाटतं आम्ही 1.5 तास झालं असेल लगेच महाडपर्यंत पोचलो आहे. असा जरा साला आहे आणि हा एक व्ह्यू आहे इकडे कमाल. तो आता होपफुली बघूच्या पुढे परत आपल्याला कधी वेळ मिळेल. बहुतेक गणपतीचं जाता येईल आपल्याला निखिलच्या गावी पण मजा आली. खूप कमाल लोक, खूप प्रेमळ. म्हणजे तरी मी दुसऱ्यांदा गेलेलो आता होळीसाठी, पण असं वाटलंच नाही की मी तिकडे दुसऱ्यांदा गेलो. असं वाटलं की मी बऱ्याच आधीपासून सगळ्यांना ओळखतो आहे. अशी ती एक वाईब होती सगळ्यांसोबतची. हॅलो मित्रांनो, सो मगाशीच मी घरी पोचलो. थोडं मध्ये काही शूट करता आलं नाही प्रवासामुळे. खूप मजा आली पूर्ण प्रवासात. पहिल्यांदा मी बाईक राईड केली इतक्या लांब, आणि ते पण कोकणात. पहिल्यांदा घेऊन गेलेलो बाईक मी घेतल्यापासून. सो जवळजवळ 600 किलोमीटर मुंबई चिपळूण मुंबई असा प्रवास झाला आहे. राईड तुम्ही जेव्हा करता तेव्हा तुम्हाला खूप गोष्टी तुम्ही बघता, अनुभवता.
आणि त्यासोबतच मी असा अजून एक अनुभव घेऊन आलो आहे जो तुम्ही त्या ब्लॉगमध्ये बघितला असेल शिमग्याचा. कारण की मी पहिल्यांदा कोकणात असा शिमगा अनुभवला. मला वरच्यावर माहिती होतं म्हणजे तिकडे परंपरा, तिकडे कशा गोष्टी घडतात या सगळ्या गोष्टी मी पहिल्यांदा अनुभवल्या. निखिलच्या गावी कापरे गाव आहे चिपळूणमध्ये. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन चॅनल आहे आणि असे अजून वेगवेगळे ब्लॉग्स नवीन मी घेऊन येत राहीन. तर तुमचे काही सजेशन असतील तर ते सुद्धा मला सांगा. मी नक्की इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू. काळजी घ्या. गुड नाईट.